साकीब शाह हे नाव फक्त एका व्यक्तीचं नाही, तर संघर्ष, जनसेवा आणि अन्यायाविरुद्ध उभ्या राहिलेल्या आवाजाचं प्रतीक बनलं आहे. आज आपण बघणार आहे अशा व्यक्तीचा संघर्ष, ज्यांना संघर्षाच्या प्रवासात अशा काही जखमा मिळाल्या ज्या कोणत्याही आंदोलनात दिसल्या नाहीत. कारण विरोधकांनी केलेले वार माणूस सहन करू शकतो, पण आपल्या मानलेल्या लोकांकडून झालेला बदल मनाला आतून तोडून टाकतो. ज्यांच्यासाठी स्वतःच्या सुखाचा, वेळेचा, आयुष्याचा त्याग केला, ज्यांना आपल्या संघर्षाचा भाग मानलं. काळ बदलला तसं काही चेहरेही बदलले. हे दुःख त्यांनी कधी शब्दांत मांडलं नाही, कोणावर आरोप केले नाहीत, कोणाचं नाव घेतलं नाही. पण आयुष्याच्या गर्दीत काही शांतता अशाही असतात ज्या खूप काही सांगून जातात. याच व्यक्तीच्या जन्मदिनानिमित्त आपण एक विशेष व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी वडिलांचं छत्र हरपलं आणि त्या लहान खांद्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली. ज्या वयात मुलं खेळण्यात रमलेली असतात, त्या वयात साकीब शाह यांनी आयुष्याशी 2 हात करायला सुरुवात केली. परिस्थिती कठीण होती, संकटं मोठी होती, पण त्यांनी चुकीचा मार्ग कधी निवडला नाही. संघर्षाच्या ज्वाळांमध्ये स्वतःला घडवत त्यांनी शरीरानेच नाही, तर मनानेही स्वतःला मजबूत बनवलं. वेट लिफ्टिंग आणि पॉवर लिफ्टिंगमध्ये राष्ट्रीय स्तरावर गोल्ड मेडल मिळवत त्यांनी सिद्ध केलं की परिस्थिती गरीब असू शकते, पण स्वप्न नाही. परंतु त्यांच्या मनात एक वेगळी आग पेटलेली होती, ती म्हणजे सर्वसामान्य जनतेसाठी काहीतरी करण्याची. लोकांच्या वेदना त्यांना स्वतःच्या वाटत होत्या. जनतेच्या प्रश्नांसाठी धावून जाणारा हा तरुण हळूहळू लोकांच्या मनात घर करू लागला आणि जनतेनेच त्यांना नगरसेवक बनवलं. सर्वात कमी वयात नगरसेवक होणं ही केवळ राजकीय घटना नव्हती, तर सामान्य घरातून आलेल्या एका तरुणाच्या संघर्षाची जनतेने दिलेली पावती होती. सत्ता आघाडीत असताना सुद्धा भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणारा नेता फार क्वचित पाहायला मिळतो, पण साकीब शाह हे त्यापैकीच एक होते. त्यांनी कधी पदासाठी तडजोड केली नाही, तर जनतेसाठी संघर्ष निवडला. घरकुल लाभार्थ्यांची थकीत रक्कम मिळावी म्हणून उपोषण करत तब्बल 3 कोटी रुपयांचा निधी शासनाकडून नगरपालिकेला आणून दिला. दिव्यांग बांधवांचा रखडलेला निधी आंदोलनातून वाटप करून घेतला. कोरोना काळात जेव्हा अनेक लोक घरात बंद होते, तेव्हा साकीब शाह रस्त्यावर उतरले होते. गरजूंना अन्नधान्याचे 500 किट वाटप करून त्यांनी माणुसकीचं खरं उदाहरण समाजासमोर ठेवलं. रुग्णांच्या नातेवाईकांसाठी राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली. उपजिल्हा रुग्णालय येथील बंद पडलेले 10 व्हेंटिलेटर पुन्हा सुरू करून घेतले. उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी आंदोलन छेडलं. MD मेडिसिन डॉक्टरची नियुक्ती करून घेतली. त्यांचा संघर्ष फक्त आरोग्य व्यवस्थेसाठी नव्हता, तर संपूर्ण पुसद शहरासाठी होता. नगरपालिकेतील लाखो रुपयांचा भ्रष्टाचार उघड करणं असो, मुरुम घोटाळा आणि वृक्ष घोटाळा बाहेर काढणं असो, किंवा टेंडर प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी लढणं असो, साकीब शाह यांनी प्रत्येक वेळी जनतेच्या बाजूने उभं राहणं निवडलं. पुसद दुष्काळग्रस्त घोषित व्हावं म्हणून आंदोलन केलं. पुसद जिल्हा व्हावं म्हणून तब्बल 7 दिवस आमरण उपोषण केलं. शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी मुख्य चौकात भीक मांगो आंदोलन करून प्रशासनाला जागं केलं. त्यांच्या कामाची एक वेगळी ओळख होती. एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह. रात्र असो किंवा दिवस, कोणत्याही सामान्य माणसाचा फोन आला की साकीब शाह त्याच्या मदतीला उभे राहत. कोणतीही अपेक्षा नाही, कोणतंही स्वार्थाचं राजकारण नाही, फक्त सेवा. म्हणूनच आजही पुसदच्या लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल एक वेगळी आपुलकी आहे. त्यांनी कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही. स्वतःचं रक्त देऊन सुद्धा जनतेसाठी आंदोलन करणारा हा कार्यकर्ता लोकांमध्येच राहिला. पण या प्रवासात त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. अनेक वेळा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले. त्यांना अडवण्याचा, फसवण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला. पण ते थांबले नाहीत, कारण त्यांच्यासाठी सत्ता महत्त्वाची नव्हती, तर जनतेचा विश्वास महत्त्वाचा होता. आज परिस्थिती बदलली आहे. साकीब शाह राजकारण आणि समाजकारणापासून दूर जात आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी आजही पुसद शहराला जाणवते. नुकतंच नगरपरिषदेच्या निवडणुका झाल्या. नवीन चेहरे आले, पण जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणारा आवाज मात्र दिसला नाही. म्हणूनच आजही लोकांच्या मनातून एकच भावना उमटते की जर साकीब शाह आज नगरपरिषदेमध्ये असते, तर कदाचित पुसद शहराची ही अवस्था झाली नसती.
आज पुसदची जनता पुन्हा त्या लढवय्या चेहऱ्याची वाट पाहते आहे, त्या आवाजाची वाट पाहते आहे जो अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे उभा राहत होता, त्या कार्यकर्त्याची वाट पाहते आहे जो म्हणायचा, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह. साकीब शाह हे फक्त नाव नाही, तर संघर्षातून उभं राहिलेलं जनतेचं स्वप्न आहे. आणि अशी माणसं राजकारणात नसली तर जनतेच्या लढ्याला आवाजच उरत नाही. संघर्षाला आपली ओळख बनवणाऱ्या, जनतेच्या प्रत्येक लढ्यात खंबीरपणे उभे राहिलेल्या साकीब शाह यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आपण पुन्हा नव्या उमेदीने जनतेच्या सेवेत सक्रिय व्हावं हीच पुसदकरांची अपेक्षा. आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.